क्वेश्चन नंबर 176 वर याल. 176 मध्ये आपल्याला काय दिसत आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके, खूप सारे मुलं कन्फ्यूज होतात किंवा मग खूप डिटेलमध्ये पागल्यासारखे काहीही करत बसतात. ओके, चेक करूया आपण काय दिसत आहे तुम्हाला. क्वेश्चन मार्क डिवायडेड बाय 529 इज इक्वल टू 324 डिवायडेड बाय क्वेश्चन मार्क. ओके, आता बघा, जर का याला मला सॉल्व करायचं असेल, सर्वात पहिली स्टेप आपली काय होणार बघा. जेव्हा आपण व्हीबीआयपी नोट्स घेतले त्यामध्ये मी फ्रॅक्शन डिव्हिजनचा टेबल आणि मल्टिप्लिकेशनचा टेबल लिहून दिलेला आहे. ओके, आणि इज इक्वल टू चा टेबल सुद्धा लिहून दिला होता. तुम्हाला आठवते का मग a अपॉन बी इज इक्वल टू सॉरी पी क्यू दिलं होतं वाटते, काय करत नाही, आणि एस टी आठवते का तुम्हाला. मग मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या कोणत्या स्टेप असते म्हणून, यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप असते म्हणून सांगितलं होतं. सो हे जाते क्रॉस मल्टिप्लाय मध्ये. ओके, सो इथे सुद्धा इथे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स आहे, इथे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्सच आहे. ओके, सो हे जर का मी क्रॉस मध्ये काय करणार, मल्टिप्लाय, यांचं होणार मल्टिप्लाय. आता एक्स मल्टिप्लाय विथ एक्स काय होणार, एक्स स्क्वेअर. ओके, मी डिटेल मध्ये लिहून देतो ते बोलतो बघा. एक्स मल्टिप्लाय विथ एक्स इज इक्वल टू 529 मल्टिप्लाय विथ 324. ओके, आता x मल्टिप्लाय विथ x म्हणजे एक्स स्क्वेअर, हे सुद्धा तुम्हाला व्हीबीआयपी नोट मध्ये लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, आता मुलं काय करतात यांचं करतात मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत बसतात. आता तुम्ही सिंपलचा विचार करा, जर का याचं मल्टिप्लिकेशन करत बसतो म्हटलं म्हणजे मला 3 डिजिट मल्टिप्लिकेशन मेथडचा यूज करत बसावं लागेल. 3 डिजिट मल्टिप्लिकेशन मेथड म्हणजे 5 स्टेप मधून मला जावं लागेल. आता मी एवढ्या स्टेप इथे यूज करत बसलो तर माझा किती टाइम चालला जाईल. ओके, आणि बरं ते केल्याच्या नंतर सुद्धा मला काही आन्सर मिळेल का, म्हणजे फायनल आन्सर होईल का, नाही होणार. म्हणजे एक्स स्क्वेअर इथे जो नंबर मिळेल म्हणायचा त्याला मला अंडर रूट मध्ये पुट करावं लागेल, कोणता तरी असा रॅन्डमली नंबर मिळेल म्हणायचा, 5 डिजिट किंवा 6 डिजिट वाला. ओके, आणि नंतर मग मला एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी याला अंडर रूट मधून सुद्धा बाहेर काढावं लागेल. म्हणजे पहिले तर मला यांचं मल्टिप्लिकेशन करण्यात वेळ गेला 3 डिजिट मल्टिप्लिकेशन मेथड यूज करून, त्यानंतर याला अंडर रूट मधून बाहेर काढण्यात वेळ गेला म्हणायचं. ठीक आहे ना, भलेही ते अंडर रूट मधून बाहेर काढणं काही मोठी गोष्ट नाही, पण झालंच ना, टाइम तर चाललाय. म्हणजे जो क्वेश्चन आपण विदिन 2 सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकतो, तिथे तुम्ही बिना कामाने तुमचे 2 ते 3 मिनिट वेस्ट करून राहिला. कारण 3 डिजिट मल्टिप्लिकेशन मेथड म्हटलं तर 1 मिनिट लागते म्हणजे लागते. ओके, तुम्ही करून बघायला वाटलं 3 डिजिट मल्टिप्लिकेशन मेथडचा यूज करतो म्हटलं तर 1 मिनिट लागतो म्हणजे लागतो. आणि त्यानंतर हे काढत बसणार, नंतर ऑप्शनवर क्लिक करत बसणार, कशाला एवढी झंझट करायची. सो अशा मिस्टेक करू नका. बघा, मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो, त्यावर थोडे फोकस करत चला. आता थोडं ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे. मी पहिलेपासूनच म्हणत आहो, आधीपासूनच क्लासमध्ये सांगत आहो, तुमचं कॅल्क्युलेशन पेक्षा ऑब्झर्वेशन थोडं चांगलं असेल ना, तुम्ही काय करता, क्वेश्चन दिसला की बस त्याच्यावर अटॅक करून टाकता, आक्रमण एकदम. ओके, म्हणजे पूर्ण चिडफाड करण्याचा प्रयत्न, किती लवकर सॉल्व्ह करतो आणि किती नाही, पेन घेऊन बुक घेऊन एकदम त्यावर भिडवून जातात, आक्रमण करतात. सो तसं करायचं नाही, थोडं थांबायचं, बघायचं एक्झॅक्टली आहे काय, याला चांगल्या वेळेने करता येईल का, लवकर करता येईल का, थोडा विचार करायचा. रस्ता क्रॉस करता तर डायरेक्टली घुसता का, रस्ता क्रॉस करताना थांबताना बघताना आजूबाजूला काही गाड्या येत आहे किंवा नाही म्हणून. ओके, की डायरेक्टली एखाद्या ट्रकचा ऍक्सिडेंट तुम्ही करून द्याल. ओके, तसं नको व्हायला ना. सो आपण जेव्हा रस्ता क्रॉस करत असतो तेव्हा आजूबाजूला बघतो काही गाड्या येत आहे की नाही. इथे सुद्धा बघा, घाई करण्याचा अर्थ नाही, कारण तुम्ही जेवढी घाई करणार तेवढं तुमच्याच मिस्टेक होणार, तुम्हाला टाइम जास्त लागेल. ओके, सो इथे तुम्ही थोडं बघत चला, काही गोष्टी दिसते का. आता जसं बघा, इथे 529 आहे, 324 आहे, थोडं ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येते 324 कशाचा तरी स्क्वेअर आहे नाही का. 529 सुद्धा कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे. सो आपली नेक्स्ट स्टेप, मी डिटेल मध्ये सॉल्व्ह नाही करत, मी काय करतो, याला 529 मल्टिप्लाय विथ 324 असं लिहितो. आता ऍक्च्युअल मध्ये ही स्टेप सुद्धा मी लिहिणार नाही, मी डायरेक्टली x इज इक्वल टू 529 कशाचा स्क्वेअर आहे, 23 चा नाही आहे का. ओके, आणि 324 कशाचा स्क्वेअर आहे, 18 चा नाही आहे का. बस झालं. म्हणजे डायरेक्टली मी ही स्टेप सुद्धा नाही लिहिणार, मी डायरेक्टली ही स्टेप लिहिणार, x इज इक्वल टू. ओके, सो डायरेक्ट तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि इथे सुद्धा आता 23 मल्टिप्लाय 18 करत बसू नका. बघा, ऑप्शन मध्ये सर्वांचे लास्ट डिजिट डिफरंट आहे, या दोघांचे सोडून. ओके, सो हा तर खूप मोठा नंबर झाला, या दोघांचे मल्टिप्लिकेशन करतो म्हटलं एवढा मोठा नंबर थोडी ना मिळणार आहे. लास्ट डिजिट वरून जाऊ, 8 3 24 24, लास्टला 4 यायला पाहिजे, 4 4 4. ठीक आहे,
412 झाला क्वेश्चन सॉल्व. काही जमत. ओके, तुम्हीच विचार करा, म्हणजे एवढी मोठी मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा डायरेक्टली हे मला ऑब्झर्व केल्यावर लक्षात आलं की हा 23 चा स्क्वेअर आहे, हा 80 चा स्क्वेअर आहे. मी डायरेक्टली 23 मल्टिप्लाय 80 केलं आणि ते सुद्धा लास्ट डिजिट 8 3 दा 24 होते, लास्टला 4 यायला पाहिजे. 4 एकाच ठिकाणी दिसत आहे, मी डायरेक्टली ऑप्शनवर क्लिक करणार. एवढं सिंपल असतं. फरक इतकाच की आपले कन्सेप्ट क्लिअर राहत नाही, कारण आपण एखादीच वेळा प्रॅक्टिस करतो आणि सोडून देतो, त्यामुळे होते प्रॉब्लेम. सो यानंतर जर का अशा टाईपचा क्वेश्चन आला आणि तुम्हाला दिसेल, खूपदा दिसेल, अशा टाईपचे क्वेश्चन खूपदा दिसेल. सो म्हणूनच म्हणतो रेग्युलर प्रॅक्टिस करा. हे तर इझीच आहे, हे तर आपल्याला जमूनच जाईल, असे ॲटिट्यूड ठेवू नका. अशा ॲटिट्यूडनेच मुलं वाया जातात. ठीक आहे. सो प्रॅक्टिस करा. तुम्ही किती हुशार असाल तरी सुद्धा रेग्युलर प्रॅक्टिस शिवाय काहीच पर्याय नाही. कारण तुम्ही हुशार असेल, तुम्हाला जमतही असेल, पण जर का तुम्हाला टाइम जास्त लागत असेल, स्पीड नसेल, तर मग काय फायदा. आणि आजकाल प्रिलिम्ससाठी तर स्पीड शिवाय पर्याय नाही आहे. कट ऑफच 70-80चा लागतो म्हणायचा. सो म्हणून रेग्युलर प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि स्पीड सुद्धा इम्प्रूव्ह होईल. सो याच्यानंतर अशा टाईपचे जेव्हाही कधी तुम्हाला क्वेश्चन दिसेल, मधात इज इक्वल टू दिसला, तर क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करायचं, स्क्वेअर आहे का चेक करायचं आणि आन्सरवर क्लिक करायचं. ठीक आहे. लिहून घ्या पटकन, हे उपयोग होत आहे.